नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर। तर आज आहे रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन आता लेट होणार आहे, सो बघूया आपण। धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा एहसास तुमसे मिलने का, मिलना ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। खिलते सारे फूल उम्मीदों वाले, हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले। खुशियों का तू सामान है, तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है। बातों से बांधा हर तार अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी। तुम ना हो तो हर दिन आधा, हर एक शाम अधूरी। आधा मुझे रहना नहीं, कुछ कम लगे वो घर मुझे जिसमें कोई बहना नहीं। यादों से बांधा जज्बा ये अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल की आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय। माझी आत्या आली नव्हती, त्याच्यामुळे वैष्णवीने तिची राखी जी आत्याने पाठवून दिली होती ती राखी ती पप्पांना बांधत होती, कारण आत्याला माझे येणं पॉसिबल होत नाही। त्याच्यामुळे तिच्या नावाची राखी दरवर्षी कोण ना कोणतरी ती पाठवून देते, मग आम्हीच बांधतो। सो तिने ओवाळलं वगैरे राखी बांधली। आणि त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल आयुषला मम्मीने देखील राखी बांधली। तर प्रश्न पडला असेल व्हिडिओ बघताना की आत्याने ह्याला कशी राखी बांधली, तर त्याच्या मागचं इंटेन्शन इतकंच आहे की 2010 मध्ये माझा मोठा मामा ऑफ झाला
आणि तेव्हापासून, आणि तेव्हाच आयुष पण तेव्हाच झाला 2010 मध्ये. सो त्याच्या 1-2 वर्षानंतर मम्मीने आयुषला राखी बांधायला सुरू केलं. तिथपासून त्यांचं चालूच आहे. इथे वैष्णवी पप्पांना पाया पडायला, पाय पुढे करायला सांगत होती, पण पप्पा म्हणले की नाही, पाया नको पडू माझ्या, म्हणून ती असंच पाया पडली तिथे. आणि अशा प्रकारे पैसे मिळालेले आहेत. पैसे इकडे आमच्या आईची एंट्री झाली, मामी इथे बसल्यात. सो असं ह्या सगळ्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीदी मला राखी बांधणार आहे, म्हणजे वैष्णवी मला राखी बांधणार आहे. आमचं दरवर्षी सेलिब्रेट होतं की मोठी बहीण तिच्या पाठी खंबीर प्रत्येक गोष्टीत उभी असते, ह्या इंटेन्शनने ती मला राखी बांधते प्रत्येक वर्षी. आणि असं तर कुठे लिहिलेलं नाहीये की बहिणीनेच भावाला राखी बांधली पाहिजे किंवा तोच तिचं रक्षण करताय म्हणून त्याला राखी बांधली पाहिजे, असं नाहीये. जर जिला भाऊ नाहीये तर ती तिच्या बहिणीला राखी बांधू शकतेच. पण आमचं असं नाहीये. मला मोठा भाऊ आहे, तो आज उपस्थित नाहीये इथे, तो मुंबईत आहे. आम्ही काय थोडंसं आमच्या पर्सनल कामासाठी आलो गावी. सो ते रक्षाबंधन पण आम्हाला म्हणजे मिळालं, आम्ही एकमेकांसोबत सेलिब्रेट केलं. आणि दुसरी गोष्ट असं की आम्ही दोघी एकमेकींचं म्हणजे असं, तिला असं वाटतं की दीदी माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करते, माझ्या पाठी असते, त्याच्यामुळे ती मला राखी बांधते. भाऊ तर तिलाही आहे आणि मलाही आहे, पण आमच्या दोघींचं बॉन्डिंग थोडं वेगळं आहे. बहिणी म्हणजे खूप आम्ही जास्त क्लोज आहेत, त्याच्यामुळे ती मला राखी बांधते. असं काही नाहीये. म्हणजे रक्षण करता भाऊच असला पाहिजे असं नाहीये. अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय. स्वीट वगैरे एकमेकांना भरवून झालं, सगळ्यांना फोटो वगैरे काढून झालं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं व्हिडिओ करूया, पण काय म्हणजे अँगलच मिळत नव्हता. रात्र पण झाली होती. आमचं रक्षाबंधन रात्री 8-8:30ला सेलिब्रेशन चालू होतं, त्याच्यामुळे काय जास्त फोटो व्हिडिओ वगैरे काढायला मिळाले नाही आम्हाला. आणि ह्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे जास्त इतकं काय सेलिब्रेट पण आम्हाला करायला म्हणजे केलंच नाही आम्ही. ते त्या आजारी असल्यामुळे जेवढं नॉर्मलच झालं. सो इथे आशीर्वाद घेणं चालू आहे. आशीर्वाद म्हणजे मी तिला इतकंच सांगेन की तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आणि तू नेहमी हॅपी राहा. मी तिला हेच सांगितलं तेव्हा पण आणि आत्ता पण. तर अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन संपलेलं आहे. थोडेसे आम्ही फोटोज म्हणजे व्हिडिओ शूट चालू होता, त्याच्यातच आम्ही 2-3 क्लिक केले फोटो. तर मंडळी आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे. जितकं कव्हर करता येईल तितकाच व्हिडिओ कव्हर केलाय. सो थँक्यू फॉर वॉचिंग.